मी राज्याचा मुख्यमंत्री व्हावं अशी भाजप पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पण आता मुख्यमंत्री होणं हे सर्व माझ्यासाठी गौण आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या कोणत्याही शर्यतीमध्ये मी नाही, असं वक्तव्य या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. प्रकाश आंबेडकरांची उद्या पुण्यात जाहीर सभा होणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात उतरले असून नाना पेठ येथील अहिल्याश्रमाच्या मैदानात सभा आयोजित करण्यात आली. सुरेश सोनवणे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सुरेश सोनवणे गंगापूर खुलताबादचे उमेदवार असून विकास आणि परिवर्तन करणार असल्याचा दावा त्यांनी केला. तासगाव खवटे महाकाळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय काका पाटील आणि माजी मंत्री अजित घोरपडेंनी सभांचा धडाका लावलाय. सभांच्या माध्यमातून माजी मंत्री अजितराव घोरपडेंकडून माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आबा पाटील यांच्यावर टीका देखील करण्यात आली. मध्य नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला. शेळके यांनी चक्क भाजपचे मध्य नागपूरचे विद्यमान आमदार विकास कुंभारे यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित आर पाटील यांच्या प्रचारार्थ आज शरद पवार यांची जाहीर सभा तासगावमध्ये पार पडली. यावेळी धनगर समाजाच्या वतीने शरद पवार यांच्या गळ्यात ढोल घालण्यात आला. यावेळी शरद पवार आणि रोहित पाटील यांनी धनगरी ढोल वाजवून अभिवादन केले. भाजपातून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांना भाजपने नोटीस पाठवल्या आहेत. विक्रम नागरे, पवन पवार यांना तडीपारची नोटीस पाठवण्यात आली. आदित्य ठाकरेंनी युट्यूबर ध्रुव राठीचं मिशन स्वराज्य हे आव्हान स्वीकारलंय. आदित्य ठाकरेंनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आता मुंबईतील व्यापारी संघाने पुढाकार घेतला आहे. मुंबईत ठिकठिकाणी मतदान जागृतीचे बॅनर लावण्यात आले असून मतदान करणाऱ्या ग्राहकांना खरेदीमध्ये सवलत दिली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात हेलिकॉप्टरच्या फेऱ्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 10 दिवसात सर्वाधिक म्हणजे 33 उड्डाण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासाठी झाली. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी विधानसभेसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 6व्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या प्रचारासाठी सौभाग्यवती किरण विजय वडेट्टीवार देखील या दरम्यान मैदानात उतरले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचलाय. मालोजी राजे यांनी कोल्हापुरातील विविध पेठांमध्ये प्रचार रॅली काढत काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांच्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. आज आमच्यावर पक्षफोडीचा आरोप केला जातोय, मग फोडाफोडीची सुरुवात कुणी केली असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय. अलिबागमध्ये महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या प्रचार सभेत बोलत असताना त्यांनी हा सवाल उपस्थित केला. देवेंद्र फडणवीसांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला. राज्यात 2019ला आमच्या 105 जागा आल्या, आता त्याहीपेक्षा जास्त जागा येतील. विदर्भातही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस प्रशासन सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव टोलनाका येथे पोलीस प्रशासनाकडून ये जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाते. विधानसभा निवडणुकीत कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी जिल्ह्यातील 5,000पेक्षा अधिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांनी सुट्टीचा आनंद न घेता मतदान करावे असं आवाहन यावेळी करण्यात आलं. रत्नागिरीत उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली. जयगड JSW हेलिपॅडवर सामंतांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोकण दौऱ्यावर असून 3 सभांचं आयोजन करण्यात आलं. दापोलीतील सभेत आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष.
राज्यात सरकार मवियाचंच येणार, निकालानंतर कळेल कोण किती पाण्यात आहे, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील विकासाच्या कामावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यात घमासान पाहायला मिळालं. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या टीकेला अक्कलकोट भाजप उमेदवार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व. 2.5 वर्षापूर्वी फौजदाराचा शिपाई झाल्यामुळे त्यांना वैफल्य झालं. खासदार संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण विधानसभा मतदारसंघात यंदा प्रथमच 2 शिवसेनेत अटीतटीचा सामना होतो. संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे शिवसेनेकडून रिंगणात आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून दत्ता कोरडे यांना उमेदवारी देण्यात आली. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील मतदारसंघासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार मोर्चे बांधणी केले. चिमूरमध्ये 16 नोव्हेंबरला राहुल गांधी, तर वडसा येथे 17 नोव्हेंबर रोजी प्रियंका गांधी यांची सभा होणार आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसेचे नेते राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज ठाकरेंची अंबाजोगाईमधील रद्द झालेल्या सभेवरून सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे कदाचित झोपेतून उठले नसतील असा टोला लागला. कोल्हापूर जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 2559 दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. निवडणूक आयोगाकडून घरून मतदानाची सोय करण्यात आली. मराठा समाजातील 80% जनता हिंदुत्ववादी आहे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलंय. विधानसभेत मराठा समाज महायुतीच्या बाजूने उभा राहील असा विश्वास देखील त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. विधानसभेची धामधूम सध्या कोल्हापुरात सुरू आहे. विधानसभेचा प्रचार सुरू असताना खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी रिक्षा चालकाच्या विनंतीला मान देऊन रिक्षामधून फेरफटका मारला. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान शाळांना सुट्टी देण्याची शक्यता आहे. शिक्षक निवडणुकीत ड्युटीमध्ये व्यस्त असल्याने सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माहीम विधानसभेचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्र स्वाभिमान सभा होणार आहे. सायंकाळी 6:30 वाजता दादर खांडके बिल्डिंग परिसरात ही सभा होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार कैलास कोरंट्याल यांच्या प्रचारार्थ राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची जालन्यात सभा होणार आहे. रात्री 8 वाजता ही जाहीर सभा होणार आहे.